दिवाली के दिनों में चिखले गांव में होने वाला ये नृत्य करीब 150 सालों से इस गांव में होता आ रहा है। ये घोर नाच 4 दिन होता है और 4 दिन ये लोग अपने और दूसरे गांव में जाके नाचते हैं। ही तयारी चालली आहे घोर मानण्याचं. आता घोर जेव्हा नवस करून घेतात ना, नवस घेण्याची ही तयारी आहे. हे नारळ आणि हे त्यांच्याकडून नारळ घेतलेला आहे, फुलं ही त्यांच्याकडून आहे. पण जो गुन्हा असतो ना पैसा, हा पैसा आमच्या घोरीचा असतो. घोरीचं त्याने गुन्हा ठेवलेला आहे. आज त्याच्याकडून पैसा वगैरे घ्यायचा नाही. हे दांड आहे घोरीचं नाचण्याची टिपरी, दांडिया, गुजरातीमध्ये दांडिया म्हणतात. हे दांडियाची पूजा आहे. त्याला सगळं लावले आहे. हे पुसा आहे. ही जी आहे ना, ही बगली आहे. ही बगली मंडली मातेचं वाहन आहे. मंडली मातेचं वाहन आहे. आणि जेव्हा आम्ही नाचायला निघणार बाहेर तेव्हा हे आमच्या बरोबर असणार. मंडली देवी इकडेच असणार, देवी इकडेच असणार. ही नाच
आपल्या गुजरातीकडून राजस्थान आणि गुजराती याच्यातून आलेला आहे. सर्व जातीमध्ये जोडी दुबळा किंवा माची बारी भंडारी हे सगळे लोक काय हे सर्व घोरीचा नाच नाचतात. आदिवासी सुद्धा नाचतात सेनवासमध्ये. तर त्याचा हा नाच आहे आणि पारंपरिक आहे. माझ्या माहितीप्रमाणे 150 वर्ष झाली आहेत माझ्या माहितीप्रमाणे. हा 3ऱ्या वर्षी नाचतात, दरवर्षी नाचत नाही. याला म्हणतात गोर. हिचा ताल या तारावर नाचतात. ही गोर आहे. हा काय मराठी शुभ म्हणजे ते याच्यामध्ये दाखवणे खेळण्यासाठी असतात आणि ही म्हणलेली अशा रीतीने आहे. आता या सर्व बाया आता आम्ही अर्थात हे कवी हे ते गाणारे जे आहेत त्याला कवय्या म्हणतात आणि हे कवय्या गीत गातात. त्याप्रमाणे हे गोरे नाचतात. आम्ही मागणी मागणार आणि मागणी मागणार नंतर हे जे नारळ आहेत ते त्यांना ओटी भरण्यासाठी देणार आणि अशा रीतीने ते 3 वर्षांपूर्वी हा कोणाचा झाला घोर मानण्याचा म्हणजे नवस घेण्याचा प्रकार आहे. त्याचं घोरी आहे. एक 7 घोरी आहेत. त्याच्यामध्ये लग्न केलेले किती आहेत? 2 लग्न केलेले 2 आहेत. बाकीचे सगळे कुवार आहेत. या घोरियांचं पाय धुवतील. पाय धुवून हे पाणी धुतले पाय धुतले ते पाणी मग त्या सगळ्या बायांना वाटून द्यायचं. सगळ्यांनी पितील म्हणजे घोरियाचं पाय धुवून पाणी पिलं असं अर्थ आहे. तो अत्यंत महत्त्वाची ही रीत आहे. जी पूजा चालली ही पूजा त्याचा घोर मानलेला होता. त्याने जी मागणी मागितली होती ती पुरी झालेली म्हणून आता तो मान वाळायचा आहे. गोरीच्या मातेचे आता वाळायचे आहे म्हणून तिने काय तिला आता 5 जातीची मिठाई 5 जातीची फुलं 5 जातीची फळं ज्या आवडीप्रमाणे मिठाई आणि त्याला त्या खुशीने काय जो पैसा द्यायचा असेल तर देतील. आणि त्याने कोणी कोंबडा मागितलं आहे कोंबडा आणलेला आहे. एखाद्याने बकरा दिला आहे. माता तिचं मंदिर मूळ मंदिर म्हणजे गुजरातकडे राजस्थान आणि गुजरात याच्या दरम्यानचं जे गाव आहे तिथे मंदिर आहे जुनं. अशी मंदिरं या देवीची पुष्कळ ठिकाणी म्हणजे कुठे आपल्या गुजरात त्या गुजरात येऊन याच्यामध्ये जोडी गुजराती भंडारी त्याच्यामध्ये बारी माची हे सगळे नाच नाचतात. आणि ह्या नाचाला घोर नाच म्हणतात. आणि त्याचं जे वाजंत्री आहे तो घोर आहे ना तिचं ते वाजंत्री घोर आणि वाजणाऱ्या टिपऱ्या किंवा त्याला दांडिया म्हणतात. आणि दांडिया आणि हे घोर आणि ते प्रसादाने मोराचं पीठ शुद्ध आणि त्याचं ते प्रतीक असते. आणि हे जे समोर दिसलं आहे हे देवीचं वाहन आहे. हे बगली तुम्हाला सांगितलं मागे ही बगली माता आहे. या देवीचं ते वाहन आहे. आणि तिकडे दुसरं एक आहे बघा. खरं म्हणजे एकच जोडी असते तेव्हा एकच हे असते तिचं वाहन. पण आता हे 2 जोडतात. घोरी जास्त झालेत त्याच्या 2 पार्ट्या करायच्या म्हणून ते एक स्वास्तिक आणि हे देवीचं प्रतीक अशा रीतीने असते. आणि हा घोर राजस्थानहून इकडे आलेला आहे आणि आनंदाने खुशीने नाचतात. यहाँ पर ये कार्यक्रम होने के बाद ये लोग घर घर जाके घोर नाच करते हैं.
Hare